की बच्चूभाऊ कडू यांना मी घरी बोलवलं आणि घरी बोलवून मंत्री केलं, ही माझी चूक झाली. खरं तर उद्धव साहेबांकडून मला ही अपेक्षा नव्हती. मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे का पहिले मुख्यमंत्री झाले का नंतर मी राज्यमंत्री झालो? पहिले राज्यमंत्री झालो का बच्चू कडू? त्यांनी याचा विचार करावा. मला त्या प्रश्नाचे त्यांच्याकडून उत्तर पाहिजे. तुम्ही सांगा, जेव्हा हे सरकार होतं तेव्हा संभ्रम होता सगळ्यांकडे. काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा का भाजपचा, बरोबर आहे. आणि माझ्याकडे त्यावेळेस 2 आमदार होते. मी यांचा पाठिंबा, उलट शिवसेना माझ्या विरोधात लढली होती. माझ्या विरोधात उद्धव साहेबांची सभा पण झाली माझ्या विरोधात, आणि त्यांची सभा झाल्यानंतर मी निवडून आलेलो होतो. म्हणजे तुम्ही मला मतदानात मदत केली काय? तर नाही, 0, 0. आणि अशा वेळेस भाजप शिवसेनेची युती तुटली आणि मग आकड्याचे गणित सुरू झाले. तुम्हाला माहित असेल, सगळं 1-1.5 महिना सगळं चालू राहिलं. तेव्हा आम्हाला काँग्रेसकडून निमंत्रण होतं, अशोकराव चव्हाण पण बोलले होते, शरद पवार साहेबांकडून पण आमंत्रण होते आणि खुद देवेंद्रजी त्यांच्याकडून पण होते. हे सगळं असताना शिंदे साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. आणि मग येडगावकर असेल, तुमचे शंकरराव गडक होते आणि मी होतो. माझ्याकडे 2 होते. उद्धव साहेबांची माझी त्यांनी भेट घालून दिली शिंदे साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेबांनी. आणि त्यांनी सांगितलं की बाबा, आपल्याकडे शिवसेनेची आकडे संख्या जी आहे त्याला जर अपक्ष जर अधिक जॉईन झाले तर आपली संख्या वाढेल आणि आम्हाला दावा ठोकता येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर का आमची संख्या तुमच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यानं मुख्यमंत्र्याचा दावा आपल्याला अजून मजबूत होईल. हे उद्धव साहेब माझ्यासोबत बोलले. 3 डाव नाही 4 डाव, कित्येक डाव त्यांनी. आणि मग हे सगळं असताना आम्हाला असं वाटलं मूळचं शिवसैनिक आहे आणि आपण उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीसाठी आपण सोबत राहिलो पाहिजे. आता ही असं एकंदरीत स्थिती आहे. आम्ही ते कधी काढलं नाही. म्हटले की तुम्हाला घरी बोलवलं, घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक आहे. नक्की काय त्यावेळेस संवाद झालेला होता? तुम्ही असं म्हटलात की एकनाथ शिंदेच मला उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलेले होते, किंवा उद्धव ठाकरेंचा निरोप एकनाथ शिंदेंनी दिला होता का? हा, बरोबर आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनीच दिला होता. आणि तेव्हा तुम्ही सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर उद्धवजीनं दिलं पाहिजे. आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यासाठी, उद्धव साहेब. आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा कदाचित दिला नसता तर चित्र काही वेगळं राहिलं असतं. कारण सगळे आम्ही 7 अपक्ष तुमच्यासोबत उभे राहिलो ठामपणे. हे पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलं नाही, आमच्या मतामुळे तुम्ही पहिले मुख्यमंत्री झाले, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता मी हे बोलत नव्हतो कारण तुमच्याबद्दल आमचा आदर अजूनही आमच्या मनात कायम आहे. पण तुम्ही उगाच हा विषय काढायला नको होता. तरी तुम्ही काढला, गैरसमज होऊ नये लोकांमध्ये म्हणून मी बोलतोय. नाहीतर त्यांच्या विरोधात बोलायची आमची काही इच्छा नाही आहे आणि तेवढा की मी मोठाही नाही आहे. पण मला असं वाटतं का उद्धवजीनं ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. पहिले मुख्यमंत्री झाले का मी मंत्री पहिले झालो? नाही, ते असं म्हटलं की